शेतकरी मित्रांनो, अतिशय कमी खर्चातलं युरियापेक्षा पॉवरफुल टॉनिक किंवा खत आणि फक्त 24 घंट्यात तयार होणार हे खत कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ महत्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा. राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे कृषी मित्र आनंद या युट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आपली झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत. तर बऱ्याच वेळा काय होतंय, आपल्याकडं आता सध्या शेणखत जे आहे ते आपल्याकडे कमी प्रमाणात उपलब्ध आहे किंवा आता उपलब्धच नाही. त्याच्यामुळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण शेण म्हणतो ते आपण ओलं शेण जर आपण जमिनीत टाकलं तर आपल्याला भरपूर प्रमाणात त्याचा फायदा पाहायला मिळतोय. त्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा हा आहे की ओलं शेण आपण जर जमिनीमध्ये टाकलं तर जे गावरान गायच्या ओल्या शेणामध्ये जे जीवाणू आहेत, उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत, बॅक्टेरिया आहेत, ते जशाच तसे आपल्याला जमिनीत जातात आणि जमिनीत गेल्यामुळे त्यांना एक पोषक वातावरण भेटल्यामुळे त्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे त्यांची वाढीची जी संख्या आहे ती करोडोच्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते. आणि जे मग जमिनीतले अन्नद्रव्य सुपीकता आहे, असे विविध फायदे आपल्याला ते जमिनीमध्ये जाऊन देत असतात. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, हे ओलं शेण जमिनीमध्ये कशा पद्धतीने टाकायचं आणि युरियापेक्षा जास्त फायदा देणारे हे जे टॉनिक आहे किंवा खत आहे किंवा स्लरी ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत. आणि एकदम फक्त 24 घंट्यातच ही स्लरी बनवते, कशा पद्धतीने आपल्याला सोडायचं हे सर्व सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ महत्वाचा आहे, आपण शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला फायदा होईल. आणि त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कृषी मित्र आनंद, जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन नवीन शेती कमी खर्चातले व्हिडिओ पाहण्यासाठी अजून तुम्हाला मदत होईल. तर शेतकरी मित्रांनो, आपण लगेच व्हिडिओला सुरू करू. सर्वात पहिल्यांदा आपल्याला ही जी स्लरी किंवा हे जे टॉनिक आहे किंवा हे खत बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूयात. ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता मी काय घेतलंय. सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये गावरान गाईचं ताजं शब्द मुद्दा म्हणून वापरत आहे, ज्याच्यामध्ये ओलावा आहे. असं आपण इथं 2 किलो शेण घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. गावरान गाईचं घेतलं तर उत्तम चांगला रिझल्ट पाहायला मिळेल, नसेल तर मग इतर प्राण्याचं तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आता हे शेणामध्ये आपल्याला माहिती आहे की गावरान गायचे किती महत्वाचं आहे, उपयुक्त सगळे सूक्ष्मजीव आहेत, ॲक्टिनोमायसिट्स आहे, बॅक्टेरिया आहेत, मातीमध्ये जे पोषक अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे जेवढे बी जीवाणू आहेत ते सगळे याच्यामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे 5 ते 10 लिटर जुनं असं आपण गोमूत्र घेतलेलं आहे, तुम्ही तर पाहू शकता. आता गोमूत्र जे आहे ते पण किती उपयुक्त आहे, ते एक उत्तम कीटकनाशक आहे. त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात नत्र आहे, स्फुरद आहे, पालाश आहे, असे अनेक सूक्ष्म अन्नद्रव्य त्यामध्ये उपलब्ध आहेत. आणि हे गोमूत्र बी आपण त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात उपयुक्त जीवाणू आहेत. असं गोमूत्र आपल्याला 5 ते 10 लिटर आपल्या उपलब्धतेनुसार घ्यायचे. हे 2 साहित्य झाले. त्याच्यानंतर तुम्ही तिसरं साहित्य बघू शकता. तिथे आपण बकेटीमध्ये एका काळा जो गुळ आहे आपला नैसर्गिक गुळ, त्या गुळाचं आपण पाणी करून घेतलेलं. इथं 2 किलो गुळाचं आपल्याला हे पाणी करून घ्यायचंय. आणि हे 3 साहित्य महत्वाचे आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तिथं मी एक ऍडिशनल घटक घेतलेला आहे, ते म्हणजे इथं आपलं जे गावरान आपलं जे ताक आहे, 5 दिवस जुनं असं आंबलेलं ताक आपण घेतलेलं आहे. आता ताक का घेतलेलं आहे, कारण ताकामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाची जे बॅक्टेरिया आहे तो सुद्धा उपयुक्त आहे, बुरशीनाशक म्हणून काम करतो, मातीमधले अनेक उपयुक्त घटक पिकाला उपलब्ध करून देतो. आणि त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे हे जे गुळ आहे, हे आपण हे जे आतमध्ये बॅक्टेरिया टाकवलं त्यांना खाण्यासाठी खाद्य लागणार, म्हणून कार्बनचा सर्वात उत्तम सोर्स असलेला आपण काळा नैसर्गिक गुळ घेतलेला आहे. हे सगळं साहित्य आपण घेतलंय. आता ह्या प्रक्रियेला हे बनवायचं कसं आपण त्याला सुरू करू. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा एका टोपल्यात शेण आणि त्यात गोमूत्र टाकून घ्यायचे आणि ती स्लरी त्या शेणाला व्यवस्थित स्लरी सारखं एकदम बारीक करून घ्यायचं, जेणेकरून जी किण्वनची प्रक्रिया आहे ती एकदम फास्ट होणार आहे, मल्टिप्लिकेशन एकदम आपल्याला फास्ट पाहायला मिळणं असं त्याला बारीक करून घ्यायचे. मित्रांनो, हे जे आपलं शेण आहे गोमूत्र आहे, आपण याची व्यवस्थित स्लरी बनवून घ्यायची आपल्याला बाहेरच अशी एका टोपल्यामध्ये. त्याच्यानंतर आता तुम्ही पाहू शकता तिथं हे जे आपला काळा नैसर्गिक गुळ आहे, त्या गुळाचं पाणी आपल्याला पूर्णपणे स्लरीत टाकून द्यायचे. आता हे आपण 2 किलो गुळाचं पाणी केलेलं हे पूर्णपणे टाकलं याच्यात. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जे ताक घेतलं 1 लिटर, तुम्ही पाहू शकता ते ताक एक आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचे. आता तुम्ही पाहू शकता हे पूर्णपणे आपलं मिश्रण झालंय. आता इथं एक लक्षात ठेवायचं आपल्याला, आता हे मिश्रण सावलीला 24 तास म्हणजे 1 दिवस आपल्याला हे पूर्णपणे मिश्रण असंच सावलीला ठेवायचंय, कारण उन्हात नाही ठेवायचं, आपल्याला झाडाच्या सावलीला ठेवायचंय. जर काही कुत्र्या मांजरापासून त्रास असेल, पाळीव प्राण्यापासून, तर त्याला व्यवस्थित झाकून ठेवा गोनपाटानं. 24 तास ठेवल्याच्या नंतर आपल्याला हे पूर्ण मिश्रण 200 लिटरचे जे आपली टाकी किंवा जो आपला ड्रम आहे त्या 200 लिटर पाण्यामध्ये टाकायचंय आणि हे आपल्याला 1 एकरसाठी ड्रिप वॉटर सोडायचे. आता जर तुम्हाला फवारणी करायची असेल तर 24 तासानंतर हेच जे मिश्रण आहे ते प्रति लिटर 15 ml, म्हणजे जर 20 लिटरची टाकी असेल तुमची तर 300 ml पर्यंत एका टाकीत आपल्याला भरायचंय आणि हे आपल्याला फवारणीद्वारे सुद्धा आपण हे वापरू शकतो. आता अशा पद्धतीने याचा आपल्याला वापर करायचा आहे. आता ह्या सर्वात शेवटी आता हे मिश्रणाचे फायदे काय काय आपण ते पाहूयात. आता हे मिश्रण आपण मातीमध्ये सोडल्यामुळे आपल्या मातीतला जो सेंद्रिय कर्ब आहे तो वाढण्यास मदत होती. ह्या मिश्रणाद्वारे आपण करोडोच्या संख्येने उपयुक्त सूक्ष्मजीव मातीत सोडले, त्याच्यामुळे काय होणार आहे, सूक्ष्मजीवांची वाढ होणार आहे. मातीतले जे आपण टाकलेले खत आहेत ते पिकांना पूर्णपणे लागू होणार आहेत. मातीची सुपीकता वाढणार आहे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढणार आहे, पिकाची वाढ चांगली जोमान होणार आहे. जर फवारणीद्वारे हे केलं तर पिकामध्ये जो फुटवा आहे
किंवा तजेलदारपणा आहे तो जास्त पाहायला मिळणार आहे. पण याच्यात एक लक्षात ठेवायचं, हे वापरायचं कोणत्या अवस्थेत नाही, फक्त एक अवस्था ध्यानात ठेवायची, ज्यावेळेस फुल अवस्था असणार आहे त्यावेळेस हे फवारणीद्वारे वापरायचं नाही आपल्याला. बाकी मग आपलं जे ड्रिपद्वारे आहे ते तुम्ही कधी बी सोडू शकतात आणि ह्याला 10-10 दिवसाच्या अंतरानं तुम्ही त्याला वापरायचे. आणि हे तुम्ही वापरून बघा, हे जवळपास म्हणजे जे आपण रासायनिक खताचा वापर करतो विकतचं युरिया वगैरे ते आहे त्याच्यापेक्षा बी याचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय. हे शेण आपण असं ओलं करून जर आपण जमिनीतून ह्या पद्धतीनं जर सोडलं तर आपल्याला खूप जास्त प्रमाणात फायदा पाहायला मिळतोय. तर हा प्रयोग तुम्ही घरी करून बघा, कसा रिझल्ट भेटतोय ते सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपलं जे कृषी मित्र आनंद चॅनल आहे त्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.